कुठून आलात? मी संगमेश्वर. तर नमस्कार मित्रांनो, मी सोजन कत्तरवाल यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो ह्या साईडला आहे आरू आहे आणि इकडे आहे गारगे. हाय. तर इकडे आरू आहे आणि तिकडे गारगे आहे. तर मी चाललो आहे मित्रांनो, आज शनिवारचा बाजार आहे, म्हणजे आमच्या मागजनमधील आठवडे बाजार आहे तो पाहण्यासाठी चाललेला आहे. आणि तो मित्रांनो आठवडे बाजार आहे ना एकदम भारीच असतो. आणि तो पाहायला जर असं बोललं ना मित्रांनो, आजचा जो म्हणजे मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये जे असं बोललं ना, पावसामध्ये जी मच्छी वगैरे सुकी मच्छी वगैरे घेतली जाते, परत मसाल्याचे पदार्थ हे आता सुकवले जातात, सुकी मच्छी सुकवली जाते आणि ती मग पावसाळ्यासाठी उपयोग केला जातो. तर तोच आज पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे मागजनमध्ये. तर मित्रांनो पाहू पुढे. तर मंडळी आपण आलो आहे मागजन आठवडे बाजार पाहण्यासाठी आणि आपल्या इकडे पाठी आठवडे बाजार भरलेला आहे. तर रस्त्याच्या आजूबाजूला ही दुकानं पाहायला भेटतात. तर इकडे मसाल्याचे पदार्थ किंवा अजून इतर मच्छी, इतर भाजीपाला हे घेतले जातात. कारण मित्रांनो आता मे महिना चालू आहे आणि मे महिन्याचा म्हणजे जसं बोललं ना मित्रांनो, तो आठवडे बाजार एकदम भारीच असतो. आणि कारण मित्रांनो पावसाळ्याचे जे मसाल्याचे पदार्थ किंवा सुकट मच्छी हे असतात ना, ते घेतले जातात आणि ते मग पावसाळ्यासाठी उपयुक्त असतात. कारण मित्रांनो आज हाच आठवडे बाजार पाहण्यासाठी आपण आलो आहे मागजनमध्ये. तर पुढे पाहू. तर मंडळी मागजनमधील फेमस वडापाव, तर इथे नक्कीच व्हिजिट करा वडापाव खाण्यासाठी. आणि या साईडला आपल्याला पाहायला भेटतं आहे तर मित्रांनो हत्यारं वगैरे आहेत. तर भात कापण्यासाठी विळा वगैरे लागतो, तर कुऱ्हाड वगैरे लाकडं फोडण्यासाठी. आणि ह्या साईडला मित्रांनो खारी वगैरे याची दुकानं आहेत. तर इकडं बाला आहे.
तर मंडळी आपण चाललोय मच्छी मार्केटमध्ये आणि मच्छी मार्केटमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो आपल्याला खास मच्छी मार्केट आणि भाजीपाला हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहे। तर आपण पहिले जाणार आहोत मच्छी बाजारमध्ये म्हणजे मच्छी मार्केटमध्ये आणि तो आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे, तर पाहू पुढे। 100 वाले 1.5। तर मंडळी इकडे खोबरं आहे, तिखट आहे, तर हळद मसाल्याचे पदार्थ आपल्याला पाहायला भेटत आहेत। तर आपल्या इथे असे खूप म्हणजे तर मंडळी इथे जर मसाल्याचे पदार्थ वगैरे घेतला तर मित्रांनो कमी पैशामध्ये घेतलं जातं आणि आपल्या इथे हा मागजांचा आठवडे बाजार पाहायला भेटतोय। तर गर्दी बघा मित्रांनो किती येते। मागजांचा आठवडे बाजार बोलला ना मित्रांनो, खूप लांबून लांबून इथे पब्लिक येतं म्हणजे व्हिजिट करण्यासाठी आणि तेच आज आपल्याला पाहायला भेटते। हे मसाल्याचे या साईडला लसूण आहे मित्रांनो, या साईडला खोबरं आहे, तर या साईडला बडीशेप आहे। तर असे मसाल्याचे पदार्थ आपल्याला पाहायला भेटतात आणि हा मागजनमधील आजचा जो व्ह्यू आहे तर आठवडे बाजाराचा आणि इथे विक्रीसाठी खूप लांबून लांबून लोक इथे येत असतात। आणि काकी कुठून आलात? तर संगमेश्वरमधले आहेत आणि गुजरात आहेत ते। तर मित्रांनो असा हा आठवडे बाजारमध्ये खूप लांबून विकण्यासाठी येत असतात आणि आपल्या इथे जसं बोललं ना पर्यटन स्थळ पण एकदम भारीच आहे आणि आपल्या इकडे हे पाहण्यासाठी आज आठवडे बाजार आपण इथं आलेलो आहोत। तर ही गर्दी बघा मित्रांनो। तर इकडे ओली मच्छी आहे, तर असं हे आठवडे बाजारमध्ये आपल्याला पाहायला भेटतं। चला तर मंडळी आपण इथे मच्छी मार्केट पाहिलेलं आहे, आता आपण चाललोय भाजी मार्केटमध्ये आणि मागजनमधील हा भाजी मार्केट आहे ना मित्रांनो खूप स्वस्त असतं आणि इथे व्हिजिट करण्यासाठी खूप गावातले लोक येत असतात। तर मित्रांनो आरवली मागजन आरवली मागजन कर्जव तर ह्या गावातले धामापूर कासे पेडंब नारडव ह्या गावातले लोक इथे विक्रीसाठी येत असतात आणि तेच आज आपल्याला पाहायचं आहे। तर पुढे पाहू।
तर मंडळी आजचा आपला जो मागजनचा ब्लॉग होता, तर मित्रांनो जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपला व्हिडिओ पुढे पाहायला भेटणार आहे तर नवीन. तर मित्रांनो बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.